नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, फार न वेळ घालवता ऑल इंडिया कोट्याच्या MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू होणाऱ्या ऑल इंडिया कोट्यामध्ये MBBS BDS साठीचा दुसरा राऊंड कधी सुरू होईल या संदर्भात एक MCCच्या वेबसाईटवरती नोटिफिकेशन आलेले आणि हे सेकंड राऊंडचं नोटिफिकेशन आपल्यासाठी उपस्थित आहे आणि हे सगळे सांगण्यासाठी मी तुमच्यासोबत आलेलो आहे। वास्तविक हा जो सिरियल नंबर 2 आहे यामध्ये सेकंड राऊंड साठी MCC ऑल इंडिया कोटा MBBS BDS साठीचा एम्स सगळे भारत देशातील कॉलेजेस, जिपमर गव्हर्नमेंटमध्ये MBBS BDS साठीचे सर्व कॉलेजेस, AMU म्हणजे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि डीम्ड कॉलेजेस जे सगळे 69 डीम्ड कॉलेजेस आहेत, या सर्व मधील आपल्याला प्रोसेसमध्ये सेकंड राऊंडचं शेड्यूल किंवा वेळापत्रक आलेलं आहे। 1 आणि 2 तारखेला आपल्याला टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स येणार आहे, 1 सप्टेंबर आणि किंवा 2 सप्टेंबरला, आणि 3 सप्टेंबर पासून ते 8 सप्टेंबर पर्यंत आपल्याला दुपारी 3 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचे आणि पेमेंट मात्र 8 सप्टेंबरच्या 6 वाजेपर्यंत पेमेंट करायचं आहे। चॉईस फिलिंग आपल्याला 3 सप्टेंबर पासूनच सुरू होईल आणि ती मात्र 9 सप्टेंबरच्या सकाळी 10 वाजेपर्यंत हे लक्षात घ्या। म्हणजे बहुतेक 8 तारखेला संध्याकाळी संपते असं समजायला काय हरकत नाहीये। ॲज पर सर्व्हर टाइम म्हटलंय, चॉईस लॉकिंग आहे, लॉकिंग करण्याची आवश्यकता नाही। इकडे तुम्हाला 8 सप्टेंबरच्या सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजेच दुपारी 4 वाजल्यापासून ते 9 तारखेच्या 10 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस लॉकिंग करता येते। चॉईस लॉकिंगची काही आवश्यकता नाही। प्रोसेस ऑफ अलॉटमेंट आपल्याला 9 आणि 10 सप्टेंबरला, रिझल्ट आपल्याला 11 सप्टेंबरला लागेल आणि 12 सप्टेंबर पासून 18 सप्टेंबर पर्यंत आपल्याला 7 दिवस आपल्याला रिपोर्टिंगसाठी दिलेले आहेत आणि परत आपल्याला हे सांगितलं व्हेरिफिकेशन येते 1 दिवसात म्हणजे 19ला, म्हणजे नंतर लगेच 20 तारखेला दुसरा राऊंड सुरू होईल। म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला MCC MBBS BDSच्या डीम्डसाठी सेकंड राऊंडचं शेड्यूल आपल्या सर्वांसाठी आलेलं आहे। या ठिकाणी आपण सेकंड राऊंड म्हणूया, राऊंड 2। ह्या राऊंड 2 मध्ये कोण भाग घेऊ शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करूया। ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत MCC ऑल इंडिया कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून यामध्ये एंट्री करू शकतात। म्हणजे फ्रेश एंट्री आपल्याला सेकंड राऊंड मध्ये जाते का, तर येस। त्याचबरोबर पहिल्या राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन करून गप्प बसलेले आहेत पण चॉईस फिलिंग केलेलं नाहीये असे विद्यार्थी चॉईस फिलिंग आपल्याला ह्या राऊंड मध्ये करता येते, त्यांना डिपॉझिट भरण्याची आवश्यकता नाही। पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज आपल्याला मिळालेलं होतं परंतु ते फ्री एक्झिट मधून आपण सोडले, काहीच केलेलं नाहीये, अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये परत एकदा चॉईस फिलिंग फक्त करायची आहे, इथं फीस भरायची गरज नाही। ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट हा ऑप्शन निवडलेला आहे, म्हणजेच जे कॉलेज आपल्याला घ्यायचंय ते आपल्याला हातात ठेवण्यासाठी फ्लोट ऑप्शन देऊन सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते MCCला अपलोड केलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना फक्त सेकंड राऊंड मध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायचे आणि जे कॉलेज आपल्याला आहे ते कॉलेज तुमच्या हातात राहत आहे आणि या चॉईस फिलिंग मध्ये मात्र आपल्याला सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग मध्ये जे कॉलेज आपल्याला फ्लोट केलेलं आहे ते कॉलेज आपल्याला दिसत नाही, म्हणजे बाकीचे सर्व दिसतात। त्यामुळं आपल्याला याच्यापेक्षा बेटरमेंट कोणतं कॉलेज पाहिजे ते आपण पाहू शकतो। त्याचबरोबर या राऊंडमध्ये आणखी एक ऑप्शन असतो, त्याला फ्रीज असं म्हणतो। ज्याने फ्रीज ऑप्शन निवडलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र इथून पुढे त्यांची प्रोसेस संपलेली आहे। जो DD आहे तो तुमचा कॉलेजला जाऊन भरलेला आहे, तुमचं ते कॉलेज फायनल झालंय, तुम्ही ॲडमिशन प्रक्रियेच्या बाहेर पडलेला आहात, म्हणजे 100% प्रक्रियेच्या बाहेर पडलेल्या आहेत। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना MCC ऑल इंडिया कोट्याचा वेळापत्रक 2026च्या सेकंड राऊंडचं वेळापत्रक जे आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्याला 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। आज 28 सप्टेंबर, 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये आपल्याला रिपोर्टिंगसाठी वेळ दिलेला आहे। पहिल्या राऊंडच्या रिपोर्टिंगसाठी ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही असे विद्यार्थी फ्लोट किंवा फ्रीज नावाचे दोन्ही ऑप्शन्स उपलब्ध करून घेऊ शकतात आणि कॉलेजवरती जाऊन प्रत्यक्ष ॲडमिशन फ्रीज करणाऱ्या विद्यार्थ्यांना घ्यावं लागतंय। फ्लोट या विद्यार्थ्यांना मात्र जाण्याची गरज नाही आणि फ्री एक्झिटवाल्यांना काही करण्याची आवश्यकता नाही।
नीट UG 2026च्या काउन्सिलिंग प्रोसेसमधील हा सेकंड राऊंड सुरू होत आहे. याच बरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यामधील जो काही सध्या चॉईस फिलिंग सुरू आहे, 29 ऑगस्टपर्यंत चॉईस फिलिंग, उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग आहे. आपल्याला 30 तारखेला रिझल्ट आणि 31 पासून 4 तारखेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचे. ज्या पद्धतीनं हा राऊंड सुरू झाला त्याच पद्धतीनं तो पण सुरू होऊ शकतंय. सेकंड राऊंड जसा हा राऊंड 3 सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि तिकडे मात्र आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये 4 सप्टेंबरपर्यंत रिपोर्टिंग करायचंय. त्यामुळं हा ओव्हरलॅप एकदम छान झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यात काही मिळता येऊ शकतंय का, म्हणजे ऑल इंडियामध्ये जे नंतर जाता येण्यासाठी आपल्याला लगेच 3 तारखेला इकडे चॉईस फिलिंग किंवा रिपोर्टिंग करता, म्हणजे चॉईस फिलिंग किंवा रजिस्ट्रेशन नवीन करता येऊ शकणार आहे. एकंदरीत MBBS BDSचा हा सेकंड राऊंड सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामधील जवळपास 4 तारखेनंतर लगेच 2 दिवसानंतर म्हणजे 6-7 तारखेला 6-7 सप्टेंबरच्या आसपास सुरू होणार आहे. इकडे मात्र डायरेक्ट आपल्याला चॉईस फिलिंग किंवा येणार आहे. यावेळेस कसल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशनसाठी वेळ जाणार नाही, त्यामुळे सेकंड राऊंड फास्ट होणार आहे. इकडे मात्र आपल्याला प्रत्येक वेळीस MCCच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी रजिस्ट्रेशन आणि पेमेंटचा ऑप्शन उपलब्ध असतो. प्रत्येक वेळी एंट्री करता येते. तशी महाराष्ट्र CET सेलमध्ये मात्र फक्त फर्स्ट राऊंडला आणि तिसऱ्या राऊंडलाच आपल्याला एंट्री करता येऊ शकते. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना MCC ऑल इंडिया कोटा MBBS BDSच्या सेकंड राऊंडच्या वेळापत्रकाच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.